नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलो एक नवीन क्राइम स्टोरी घेऊन। एकाकट छक्का, दुरीकट सत्ता, तिरीकट अठ्ठा, चौवाकट नव्वा आणि पंजाकट 0। मिलनला ओपन काय आलं, कल्याणला क्लोज काय आलं, टाइम बाजारला काय जोड झाला किंवा काय ब्रॅकेट झाला। आजचा मी काढलेला मिलनला गेम 8 ने 9 होता। माझी लाईन परफेक्ट होती पण माझा गेम फेल झाला। उद्या माझा टाइम बाजारला 4 ने 3 म्हणजे 43 हा गेम आहे आणि तो नक्की येणार। आणि परवा कल्याणला 6 ने 1 म्हणजे 61 गेम येणार आणि लालगर होणार। ही बडबड ऐकून पत्रकार दिनेश कुलकर्णी पागल झालाय का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल। काय बोलतोय हा, कोणती भाषा ही? पण हा प्रश्न मटका न खेळणाऱ्या माणसाच्या मनामध्ये आला असेल। मटका न खेळणाऱ्या माणसाच्या म्हणतोय हा मी। पण जे लोक या मटक्याच्या खेळाला ओळखतात आणि आपली सगळी संपत्ती या मटक्याच्या खेळामध्ये गमावून बसलेत, त्यांना वाटत असेल की पत्रकार दिनेश कुलकर्णी यांनी मटक्याच्या लाईन सांगण्याचं चॅनल सुरू केलं की काय। पण मटका खेळणाऱ्या प्रत्येक माणसाला मी आधी जे काही बोललो, एकाकट छक्का, दुरीकट सत्ता, तिरीकट अठ्ठा, चौवाकट नव्वा, पंजाकट 0 ही भाषा जी आहे ती नक्की समजली असेल। नशीब बदलवणाऱ्या या मटक्याने एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या माणसांना या मटक्यामध्ये भरपूर पैसे कमावून देऊन लखपती बनवलं आणि आबाद केलं। पण हाच तो मटका आहे ज्या मटक्याने कित्येक माणसाचे संसार देशोधडीला लावून त्यांना बर्बाद देखील केलं। मटका म्हटलं की मटका किंग रतन खत्री हे नाव संपूर्ण भारत देशात आणि परदेशात देखील ओळखल्या जातं। मटका किंग रतन खत्री हयात होते तेव्हा दिवसभर आपल्या हातात मटक्याच्या त्या आकड्याचा चार्ट घेऊन अंकाची गणिती बेरीज करून, वजाबाकी करून, गुणाकार करून, भागाकार करून जो काही आकडा लाईन प्रमाणे येईल त्या माध्यमातून त्या चार्टवर लाईन काढत परफेक्ट असा रोजचा एक आकडा ओपन आणि क्लोज म्हणजे उदाहरणार्थ 62 हा गेम हा काढून लोकांना त्यांच्या माध्यमातून बुद्धीचा वापर करून भरपूर पैसे कमावून दिले। त्यामुळे आज देखील कित्येक लोक त्या मटक्याचा चार्ट हातात घेऊन त्या मटक्याचं अंकगणित लावत, तासनतास डोकं लावत, बुद्धीचा वापर करत, आकडा काढत घरीच बसतात किंवा बाहेर बसतात। मी या मटक्याचं अजिबात समर्थन करत नाहीये। मी पुन्हा सांगतोय, मी या मटक्याचं अजिबात समर्थन करत नाहीये। पण हा मटका खेळणं, हा जुगार खेळणं आता तरी थांबवा। कारण मटका किंग रतन खत्री जेव्हा हयात होते तेव्हा कोणत्या आकड्यावर किती पैसे लावले गेलेत, कोणत्या आकड्यावर किती लोड आलाय हे कधीच पाहत नव्हते। आणि मटका किंग रतन खत्री यांना पोलिसांनी जर, मुंबई पोलिसांनी जर जेलमध्ये टाकलं तर ते जेलमधून देखील आकडा काढत होते असे जुने मटका खेळणारे लोक सांगतात। पण आता संपूर्ण भारत देशामध्ये खेळल्या जाणाऱ्या या मटक्याच्या आकड्यावर, कोणत्या आकड्यावर किती लोड आलाय, कोणत्या आकड्यावर किती पैसे लावले गेलेत हे सहज त्यांना कळतं। आणि ज्या आकड्यावर कमी पैसे लावले गेलेत तो आकडा ओपन केला जातो आणि तोच आकडा क्लोज केला जातो। त्यामुळे हा मटका खेळणाऱ्या लोकांनी हा मटका खेळणं आता थांबवलंच पाहिजे। आणि हा मटका आता हिंगोली, वसमत, कळमनुरी, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ, सेनगाव, जवळा बाजार, येळीकेळी, वारंगा फाटा या हिंगोली जिल्ह्यातल्या संपूर्ण शहरामध्ये आपलं जाळं जे आहे ते मजबूत करू लागलाय। हिंगोली जिल्ह्यातील मोलमजुरी करणारा प्रत्येक माणूस आता प्रचंड प्रमाणात या मटक्याच्या आहारी गेलेला पाहायला मिळतोय। दिवसभर 200, 300, 500 रुपये उन्हातानामध्ये घाम गाळून कमवायचे, कष्टाचे पैसे कमवायचे आणि त्या मटका खेळून त्या मटक्यामध्ये हे गमवायचे। हे सगळं जे रुटीन जे आहे हे मटका खेळणाऱ्या या बहादरांचं रुटीन आहे। बरं, मटका खेळणारे हे बहादर हेच या मटक्याला जबाबदार नाहीत, तर मटका घेणारे देखील हे मटका माफिया या मटका या जुगाराला कारणीभूत आहेत। आज न उद्या मला मटका लागेल आणि मला जर मटका लागला तर 10 रुपयाचे 90 रुपये, 100 रुपयाचे 1000 रुपये आणि 1000 रुपयाचे 90,000 रुपये येतील या लालचीपोटी कित्येक मटका खेळणारे लोक यांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती जी आहे या मटक्यामध्ये ते गमावून बसलेत। कित्येक जण, हिंगोली जिल्ह्यातील कित्येक जण या मटक्या खेळल्यामुळे आर्थिक विवंचनेमध्ये सापडून त्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्यांचे संसार देखील देशोधडीला लागलेत आणि उद्ध्वस्त झालेत। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हा मटका जुगार आता हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठमोठे दुकान थाटून बसलाय। काही हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तर सुरत लुटायची आणि पुण्याला दान करायची या म्हणीप्रमाणे वागत आहे। हिंगोलीची जनता देखील त्यांना डोक्यावर घेऊन मिरवत आहे। हिंगोली जिल्हा पोलीस या मटक्याच्या अड्ड्यावर छापे मारून मटका बहादरांना, मटका घेणाऱ्यांना
ताब्यात घेऊन अटक देखील करते। पण हळूहळू हा मटका पुन्हा काही दिवस उलटले की आपलं डोकं वर काढू लागलाय। हा हिंगोली जिल्ह्यातील मटका कायमचा कसा बंद होईल यासाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी काहीतरी नवीन उपाययोजना करावी अशी मागणी आता हिंगोलीकर आणि हिंगोली जिल्ह्यातील जनता करताना पाहायला मिळते। मटक्याच्या या चाट मध्ये आपल्या बुद्धीचा वापर करून डोकं लावून हातात तो चाट घेऊन जे लोक आकडा काढत बसतात त्यांनी एक वेळ विचार करायला पाहिजे की आपण जर हीच बुद्धी पुस्तके वाचण्यात घालवली असती तर आपलं आयुष्य आज उजळून निघालं असतं। या हिंगोली जिल्ह्यातील मटक्याच्या बुक्क्या आता उद्ध्वस्त केल्या पाहिजेत आणि मटका खेळणाऱ्यांनी देखील हा मटका खेळणं थांबवलं पाहिजे आणि घेणाऱ्यांनी देखील हा मटका घेणं बंद केलं पाहिजे। तरच या हिंगोली जिल्ह्यातील जनतेचे देशोधडीला लागलेले सुखी संसार हे उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील आणि आपल्या घामाच्या पैशाने कमावलेल्या संपत्तीतून त्या किमतीने आपला संसार सुखी समृद्धी आयुष्य जगण्यामध्ये ह्या हिंगोलीकर घालेल एवढीच माफक अपेक्षा आहे। त्यामुळे लालचीपोटी कमवलेल्या या वाममार्गाच्या पैशातून आपला संसार हा कधीही उभारू शकत नाही आणि हा पैसा जो आहे तो जास्त वेळ कधीही टिकू शकत नाही। त्यामुळे हा हिंगोली जिल्ह्यातला मटका खेळणं हा कायमचा बंद केलं पाहिजे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद।